नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आता पाहणार आहोत की इकडे आता मेंढ्यांच्या घरामध्ये आजींना सारंग आणि सावलीचं सत्य त्यांच्यासमोर आलेलं आहे. आता मात्र आजी कोणाचंच काही ऐकायला तयार नाही आहेत. आजी आता घर सोडून जायच्या तयारीमध्ये आहेत, पण तितक्यात त्यांना फोन येतो तो त्यांच्या मुलाचा. आणि मुलगा त्यांना धमकी देत असतो की आजी लवकरात लवकर तू माघारी ये, जी जमीन आहे ती माझ्या नावावरती कर, नाहीतर तुझं काही खरं नाही म्हणून. आणि हे ऐकून मात्र आजी चांगलीच घाबरलेली असते. तिला काय करावं काही कळत नसतं. तेवढ्यात तिथं तिलोत्तमा आणि चंद्रकांतजी येतात आणि आजीची माफी मागायला लागतात. पण आजी मात्र त्यांचं काहीही ऐकायला तयार नसते. आजींना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण की एवढी मोठी लग्नासारखी गोष्ट चंद्याने त्यांच्यापासून लपवून ठेवलेली असते. त्यात चंद्याला त्यांचा मुलासमान मानत असतात, पण चंद्याने मात्र सख्या आत्यालाच हे सगळं सांगितलेलं नसतं आणि त्यामुळे त्यांना खूप राग आलेला असतो. पण चंद्रकांतजी आणि तिलोत्तमाचं काहीही न ऐकून आत्या आता बाहेरचा रस्ता धरणार, तेवढ्या सावली त्यांच्या पायामध्ये येते आणि अगदी हात जोडून गुडघ्यावरती टेकून आजींची माफी मागत असते. आजीनं म्हणते की आजी, एकदा माझं ऐकून तरी घ्या, फक्त मला 5च मिनटं द्या, मी तुम्हाला जे काही आहे ते सगळं सत्य सांगेन. जर तुम्हाला पटलं तर तुम्ही थांबा, नाहीतर निघून जावं म्हणून. मी तुम्हाला एका शब्दाने सुद्धा अडवणार नाही. आणि हे ऐकून मात्र आजी म्हणतात, ठीक आहे, मी तुला 5 मिनटं देत आहे, 5 मिनटामध्ये जे काही तुझं आहे ते पटकन सांगून मोकळी हो म्हणून. मग सावली सांगत असते की माझं आणि सारंग सरांचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं, मला अजून तिलोत्तमा मॅडमनी ह्या घरची सून स्वीकारलेलं नाही आहे आणि त्या मला त्या घरची सून मानत देखील नाही आहेत. त्यामुळेच हे सगळं आत्तापर्यंत जे काही घडलं ते घडलं आहे म्हणून. आणि त्यांनी मला या घरामध्ये स्वीकार केला नव्हता, फक्त सारंग सरच या घरामध्ये मला घेऊन आलेले आहेत आणि त्यामुळेच हे सगळं त्यांना तिलोत्तमा मॅडमला बाहेर सांगायचं नव्हतं. कारण की मी दिसायला देखणी नाही आहे, दिसायला सुंदर नाही आहे, म्हणूनच तिलोत्तमा मॅडमला मी आवडत नाही. खरंच का हो आजी, फक्त दिसायला सुंदर आणि छानच मुल्या या संसार करू शकतात की माझ्यासारख्या असणाऱ्या मुली संसार करू शकत नाहीत का? त्यावरती आजींना तिचं खूप वाईट वाटतं. आजी म्हणत असतात की असं कोण म्हटलं बाळा तुला की तू दिसायला चांगली नाही आहे म्हणून तू संसार करू शकत नाही? घरातली लक्ष्मी ही दिसण्यावरती ठरत नसते, तर तिच्या कलागुणांवरती, तिच्या स्वभावावरती आणि तिच्या कर्तृत्वावरती दिसत असते. घरातली लक्ष्मी ही घर सांभाळत असते, किचन सांभाळत असते आणि आपल्या घरातल्या लोकांना एकत्रित ठेवत असते. तुझ्यात तर ते सगळे गुण मला दिसत आहेत सावली. आणि त्यानंतर सावलीचं असं बोलणं ऐकून त्या आजीला सुद्धा सावलीची खूप दयामया येत असते. कारण की सावलीने जसं सगळ्यांनाच हमेशा बोलत असते, सगळ्यांचं मन वळवत असते, त्या पद्धतीने आजीचं सुद्धा आज मन वळवलेलं आहे. इकडे मात्र ऐश्वर्याला आता खूप मोठा राग आलेला असतो ह्या सावलीचा, कारण तिला असं वाटत असतं की आता ही सावली तिलोत्तमाच्या नजरेसुद्धा खूप ग्रेट होणार आहे. कारण की तिलोत्तमा जे काम करू शकली नाही ते ती आजीला थांबवण्याचं काम या सावलीने केलं आहे म्हणून. आणि त्यानंतर आता मात्र ती आजी त्या घरामध्ये थांबायला तयार होते, पण म्हणते मला यापुढे आता कोणतीही चूक नको आहे. जर मला इथून पुढे आता जर काही असं समजलं तर मी या घरामध्ये 1 मिनिटसुद्धा थांबणार नाही. आणि त्यामुळे आता सगळ्यांना टेन्शन अजूनच वाढलेलं आहे की आता जर सोहमच्यासुद्धा लग्नाचं आजीला सत्य समजलं तर आजी या घरातून निघून जाईल म्हणून. आणि त्यामुळे सगळे एकमेकाकडे बघतात आणि एकमेकाकडे आधार देत म्हणत असतात, ठीक आहे आजी, इथून पुढे आमच्याकडून अशी चूक होणार नाही म्हणून. आणि त्यानंतर आपण पाहतो की सावली जी आहे ती आजीचा आशीर्वाद घेते. आजी म्हणत असते, अगदी सत्यनारायणाचा जोडा असल्यासारखा, लक्ष्मीनारायणाचा जोडासारखा दिसत आहे म्हणून. आणि त्यानंतर आजी त्यांना चांगला आशीर्वाद देत असते. त्यानंतर आजी म्हणते की सोम्याला सांगत असते, सोम्या, माझी जी सोय आहे ती गेस्ट हाऊसमध्ये कर, कारण की मी त्या रूममध्ये कशी राहणार, ती तर रूम ह्या दोघांची आहे म्हणून. आणि त्यानंतर सारंग आणि सावली म्हणत असतात की आजी काही हरकत नाही, अजून आम्ही कुलदेवतेचं दर्शन काही केलेलं नाही, त्यामुळे तू आमच्यासोबत झोपू शकतेस म्हणून. आणि त्यामुळे आजी म्हणते ठीक आहे मग. आणि इकडे आपण आता पाहतो की ऐश्वर्याला आता खूपच राग आलेला असतो. इकडे आता अमृता जी आहे ती निवांत
तिच्या रूममध्ये बसलेली असते. ती सावली आणि सारंगचा विचार करत असते की बरं झालं आजींनी सावली आणि सारंगला एकत्रितपणे स्वीकार केला ते, आणि खरंच दोघांचा संसार खूप चांगला होईल. आणि खरं दोघांचं एकमेकावरती किती प्रेम आहे. सारंग सरांनी सुद्धा सावलीची बाजू घेऊन त्यांना किती राग आला आणि किती दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे असा त्यांचा जो विचार चालला होता. तेवढ्यात तिथं येते ती म्हणजे ऐश्वर्या. ऐश्वर्या येते आणि तिला काहीही करून आता राजकुमारला त्या घरामध्ये आणायचं असतं. मग ती ऐश्वर्या जी आहे ती दूध घेऊन आलेली असते आणि ती दूध देते ती म्हणजे अमृताला. आणि अमृता त्या दुधाकडे बघून एकदम आश्चर्यकारकच होते आणि तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. आणि नंतर ऐश्वर्या म्हणते, अरे माझ्या लक्षातच नाही राहत बघ अमृता की तुझा राजकुमार आहे तो या घरातून निघून गेलेला आहे आणि आता हे दूध देऊन काय फायदा. अमृता, मला असं वाटतं की आपल्या माणसांपासून आपण किती दिवस लांब राहणार आहोत. शेवटी तुला आई व्हायचं आहे. तू कधी राजकुमारला माफ करणार आहेस? कारण की तुझं जर वय निघून गेलं तर तू आई कधी होणार म्हणून. त्यामुळे तुला लवकरात लवकर राजकुमारला माघारी बोलवावं लागेल. तुझ्यासाठी नाही तर मॉमसाठी बोलवावं लागेल, कारण की मॉमला या घराचा वारीस हवा आहे आणि तो तूच देऊ शकते अमृता. आणि त्यानंतर हे ऐकून मात्र तेवढ्यात तिथे येते ती म्हणजे आत्या. आणि आत्याला बघून आता अमृता आणि ऐश्वर्या या खूपच गोंधळलेल्या असतात. अमृता जी आहे ती आत्यांना बोलवत असते आतमध्ये. आत्या म्हणत असतात, काय गं पोरींनो, काय तुमची कुजबूज चालू आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, काही नाही आत्या, मी अमृतासाठी दूध घेऊन आले होते. ती आजकाल खूपच धावपळ करते, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही. तर अमृता म्हणत असते की नाही, मला नाही दूध प्यायचं म्हणून. पण त्यानंतर आत्या म्हणतात, अगं तिला नको असेल दूध तर राहू दे, तिला नसेल आवडत आणि इकडं मी पिते म्हणून. आणि आता मात्र अमृता आणि ऐश्वर्या दोघींनासुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं, कारण की औषध टाकलेलं दूध आहे जे आता आजींनी पिलं तर काय होईल म्हणून. आणि मग अमृता म्हणत असते, नाही आजी, हे दूध तुम्ही नाही पिऊ शकत म्हणून. त्यानंतर आजी म्हणतात, आणि इकडे मी पिते, मला आवडतं दूध म्हणून. मात्र आता त्या दोघी ग्लास खेचायला लागलेल्या असतात. त्यानंतर आजी म्हणतात, का नाही पिऊ शकत दूध अमृता? मग अमृता सांगत असते, त्यामध्ये असं असं औषध टाकलेलं आहे आणि ते मला मूल व्हावं म्हणून औषध आहे. मग आजी म्हणतात, अगं पोरींनो, असं मूल होतं का कोणतंही औषध टाकून? तुम्हाला कोणी सांगितलं असं मूल होतं ते? तुम्हाला काही कळतं का नाही? शिकल्या सवरल्या पोरी तुम्ही, आणि तुम्ही असं वागता. त्यानंतर आजी म्हणते, कसली पावडर आहे, मला दाखव बघू. आणि आजी अमृता म्हणत असते की नाही आजी, काही नाही पावडर वगैरे. तर आत्या काही ऐकायला तयार नसते. ती हॉलमध्ये सगळ्यांना बोलवून घेते, तिलोत्तमाला पण बोलवते आणि त्यानंतर म्हणत असते, ही ऐश्वर्या, तुला माहीत आहे का कसली पावडर टाकत आहे ते? तर जी तिलोत्तमा जी आहे ती ऐश्वर्याकडे बघत असते. ऐश्वर्यासुद्धा आपली खाली मान घालून उभी राहिलेली असते. आत्या म्हणत असते, तिलोत्तमा, तुला तरी कळतं का नाही, अशी मुलं होतात का पावडर वगैरे टाकून म्हणून? तुलासुद्धा, तू शिकली सवरलेली आहेस, आज एवढा मोठा बिझनेस सांभाळते, पण अशी कशी तू वेंधळ्यासारखी वागते? या तुझ्या या पांढऱ्या पालीचं ऐकून तू हे सगळं करतेस म्हणून. आणि त्यानंतर मात्र आजी काही ऐकायला तयार नसते. अमृताला म्हणत असते, जा पावडर घेऊन ये, कसली पावडर आहे मला पण बघू देत म्हणून. आणि मग तिलोत्तमा जी आहे ती ऐश्वर्याकडे बघत असते. मग ऐश्वर्या जाते आणि पावडर घेऊन येते. आता आजींच्या समोर सत्य येणार असतं की नक्की कसली पावडर आहे ते. त्यानंतर मात्र आता आजी म्हणते, ही तर पावडर आमच्या इकडे गावाला मूल होऊ नये म्हणून देत असतात बायका. तुला कोणी सांगितलं की ही मूल व्हावी म्हणून पावडर वापरतात म्हणून? आणि त्यानंतर आता घरातले सगळे भांबावून गेलेले असतात. ती तिच्या ज्या काही वैद्य आहे त्याला फोन करत असते. ज्या वैद्याकडून ऐश्वर्याने पावडर घेतलेली असते तो वैद्य असतो तो म्हणजे याच आत्याच्या गावचा. आणि ती त्याला म्हणत असते की या नावाची पावडर तर मूल होऊ नये म्हणून देतात ना? तर तो वैद्यसुद्धा सांगत असतो की हो, ह्या नावाची पावडर जी आहे ती मूल होऊ नये यासाठीच घेतली जाते. आता मात्र स्पीकर ऑन करून त्या सगळं बोलणं जे आहे ते सगळं ऐकवत असते. आत्या म्हणत असते, तुझ्याकडून ही पावडर कोणी घेतली होती का? तेव्हा तो वैद्य सांगत होता की हा, मेंदळ्यांच्या घरामध्ये त्यांच्या सुनेने माझ्याकडून ही पावडर घेतली होती म्हणून. आणि त्यामुळे आता तिलोत्तमा आणि सगळ्यांनाच अतिशय मोठा धक्का बसलेला असतो. सारंग सरांनासुद्धा अतिशय मोठा धक्का बसलेला असतो. आणि ही आत्या जी आहे ती आता काठी घेत असते आणि कमरेला तिचा पदर खोचते आणि म्हणते, ही पांढरी पाल या घराच्या वंशावर उठली आहे. हिला स्वतःला तर घराला वंश द्यायला नको, ही दुसऱ्याच्या जीवनामध्ये कशाला दखलंदाजी करत असते? बघितलंच ना तिलोत्तमा, हे तुझेच
तुझ्याच लाडामुळे सगळं झालेलं आहे. ह्यामुळेच ही तुझ्या डोक्यावर जाऊन नाचते आता. आणि बघ आता तुझ्या या घरातल्या वंशाच्या जीवावरती उठलेली आहे. त्यामुळे तिलोत्तमासुद्धा ऐश्वर्याचं थोबाड हाणते आणि म्हणते, ऐश्वर्या हे सगळं काय चालू आहे? मला वाटलं नव्हतं की तू एवढ्या खालच्या पातळीवरशी उतरशील म्हणून. ऐश्वर्या मात्र काहीच बोलत नाही. ती तिलोत्तमाची माफी मागत असते. म्हणते, मला माहीत नव्हतं, मी तर मूल व्हावं म्हणून औषध घेत होते. मला नाही माहीत की हे कसं काय ही पिशवी चेंज झाली ते. त्यानंतर मात्र आता तिलोत्तमा म्हणते, बस कर ऐश्वर्या, मी प्रत्येक वेळी तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तुझ्या बोलण्यात आले. इकडं अमृतासुद्धा ऐश्वर्याजवळ येते आणि ऐश्वर्याच्या थोबाडीत मारत असते. ऐश्वर्या वहिनी, माझ्या बाबतीत तुम्ही असं का केलं म्हणून? तुम्हाला माहीत आहे ना राजकुमारचं किती मोठं स्वप्न होतं की त्याला मूल व्हावं म्हणून. जर आत्ता मला मूल झालं असतं तर कदाचित राजकुमार माझ्याशी असं वागले देखील नसते. हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे आणि मला पहिल्यापासून तुमच्यावरती डाऊट येत होता की तुम्ही कुठेही बाहेर गेला तरी मला दूध द्यायला, दूध घेतलं आहे का नाही हे विचारायला तुम्ही कधी विसरत नव्हता. तेव्हाच मला थोडासा डाऊट आला होता. आणि त्यावरती आता ऐश्वर्या जी आहे ती काहीच बोलत नाही, खाली मान घालून उभी असते. तेवढ्यात तिथे येतो नील आणि नील विचारतो, काय झालं आई म्हणून. तेव्हा आई सांगत असते की अरे काय सांगायचं, तुझ्या बायकोने किती मोठं कांड केलेलं आहे. त्यानंतर नीलला आत्या सगळं काही सांगत असते आणि नीलला बोलत असते, नील हे तुझ्याच लाडामुळे होत आहे. तू जर तुझ्या बायकोला ताब्यात ठेवली असती तर आज ती घरातल्यांच्या जीवावरती अशी उठली नसती. तिला घरातल्या घरातच कटकारस्थानं करायची आहेत. काय गरज आहे असल्या सुनांची तुम्हाला? हिला हकलून द्या आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर. आणि आत्या जाते आणि काठी घेऊन येते. आणि त्यानंतर नील म्हणतो, थांब आत्या, तू काहीही करू नको, मला हिच्यासोबत आता या घरामध्ये एक क्षणसुद्धा राहायचा नाही आहे. मी हिला आत्ताच्या आत्ता या घरातून हकलून देतो. आणि ऐश्वर्याच्या हाताला पकडतो आणि नील जो आहे तो ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढत असतो. पण तोपर्यंत तिथे जी आहे ती ऐश्वर्या माफी मागायला सुरुवात करत असते की मला माफ कर म्हणून. पण नील काही तिचं ऐकायला तयार नसतो. तर आता मित्रांनो बघूया की आत्या आजी सगळे ऐश्वर्याला माफ करणार आहेत की नाही, की ऐश्वर्या घराच्या बाहेर जात आहे. मला असं वाटतं की आता नेक्स्ट प्रोमो हा असाच येणार असेल. तुम्हाला जर माझा प्रोमो आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.